अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींवर मनापासून श्रद्धा असेल तर आयुष्यातील अशक्य गोष्टीही शक्य होतात. जेथे श्रद्धा असते तेथे स्वामी समर्थ नेहमीच उपस्थित असतात. देवांवर विश्वास ठेवा, तो प्रत्येक संकटात तुमच्या मदतीला येतो. तुझं कर्म करत राहा, फळ मी देईन. कर्मावर विश्वास ठेवा, फळाची अपेक्षा करू नका. स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. प्रामाणिकपणे जगण्याची शिकवण आपल्याला देतात. भीती हा मनाचा खेळ आहे. जो खेळतो तो हरतो आणि जो सोडतो तो जिंकतो. भक्तीच्या मार्गावर भीतीला स्थान नाही. माझं दुःख माझ्याजवळ राहू दे, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. संकटांना समोर जाण्याची ताकद स्वामी नामस्मरणाने आपल्याला येते. कोणी कितीही वाईट वागलं तरीही तू आपला चांगुलपणा सोडू नकोस. प्रेम आणि करुणेचा हा संदेश स्वामी आपल्याला देत असतात. तो सर्व पाहतोय, तो सर्व काही पाहतोय. प्रार्थना, संघर्ष, अडचणी, संयम आणि कर्म. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 5 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःवर थोडासा विश्वास ठेव. काही दिवसांनी तू स्वतः म्हणशील, कठीण होतं पण मी करून दाखवलं. आपल्या खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की आपली पावलंसुद्धा आपोआप संघर्षाकडे वळू लागतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहात याला जास्त महत्त्व आहे. जे झालंय, जे होतंय आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट लक्षात ठेव. जगासमोर कितीही दिखावा केला तरीही कर्म हे कर्मच असतात. आज न उद्या ते आपल्याला भोगावेच लागतात. म्हणून कधीही आपले कर्म चांगले ठेवावे. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात. काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. काही जण आपल्याला नुसतं वापर करून घेतात. तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दम लागतो. स्वामी महाराज म्हणतात, एकामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की अनेक जण देवावर रागावतात व वाईट बोलतात. पण साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्या लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करण्यासाठी माणसाची भेट घडवून आणतो. चांगले विचार आणि चांगले कर्म जीवनाला योग्य दिशा देतात. स्वामी म्हणतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. स्वामी भक्तांनो, असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कमेंटमध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करायला विसरू नका. स्वामी सदैव तुमचे व तुमच्या परिवाराचे रक्षण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.